लाडक्या बहिणींनो, आता नुकतेच तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले, बरोबर ना? मार्च महिन्याचे 1500 रुपये होते, ते मागील महिन्याचे 2 महिन्या पहिलेचे. परंतु आता आता लाडक्या बहिणींनो, एप्रिलचे 1500 रुपये आणि मे महिन्याचे 1500 रुपये असे मिळून तुम्हाला आता 3000 रुपये वाटप. हो, 3000 रुपये वाटप. एप्रिलचे 1500 रुपये आणि मे महिन्याचे 1500 रुपये, या 2 महिन्याचे ना बहिणींनो 3000 रुपये वाटप अपडेट समोर आलेलं आहे. कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये एप्रिल आणि मेचा हप्ता जमा होणार आहे, याच महिन्यात हप्ता भेटणार आहे आणि ती तारीख तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. बघा आता स्क्रीनवरती बघा बरं, तुमच्यासाठी डबल खुशखबर का? कारण 2 हप्ते एप्रिल आणि मेचे 3000 रुपये डायरेक्ट, मागच्या वेळी 3000 रुपये आले नाही, फक्त 1500 रुपये मार्चचे मिळाले. परंतु आता आता तर डायरेक्ट 3000. काय आहे अपडेट, चला जाणून घेऊया. पहिले तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो, अपडेट देतो, त्यानंतर तुम्हाला सांगतो की तुमच्या खात्यामध्ये हप्ता कोणत्या दिवशी मिळेल. ऑलरेडी तुम्हाला मार्चचा 21वा हप्ता मिळाला, 22वा हप्ता एप्रिल महिन्याचा आहे आणि 23वा हप्ता मे महिन्याचा आहे. या 2 महिन्याचे 1500 रुपये, 3000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये या दिवशी. तर कोणत्या दिवशी, कोणती तारीख आहे, केव्हा भेटणार आहे, ती तारीख समजून घेणार आहोत. आणि महत्वाचं, लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्वाचे अपडेट पण आले आहेत, ते अपडेट पण आपण बघूया. पहा, हा तर लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक बघा. पुढील 1 मिनिटात तुम्हाला अशी माहिती भेटणार आहे ना, कोणीच सांगणार नाही तुम्हाला, कोणीच सांगणार नाही. कारण सर्वप्रथम माझ्याकडे ही अपडेट येते, मग ती अपडेट मी तुम्हाला सांगत असतो. वरून माहिती आलेली आहे डायरेक्ट. बघा आता पहिले एक धक्कादायक बातमी तुम्ही बघू शकता. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट. लाडक्या बहिणीच्या खात्यावर 1500 रुपये जमा झाले. जे 1500 रुपये लाडक्या बहिणींना आले ना, हे मार्च महिन्याचे 1500 रुपये राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊन गेले, बरोबर. म्हणजे जेवढ्या पण पात्र बहिणी त्या, ज्यांनी ई-केवायसी केली होती, ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे डीबीटीच्या माध्यमातून, त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सर्व जिल्ह्यात 1500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊन गेले. ओके. परंतु आता पुढे एप्रिलचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता वाटप संदर्भात मोठी खुशखबर. याच महिन्यात वाटप आणि तारीख तुम्हाला आता डायरेक्ट स्क्रीनवरती पाहायला मिळणार आहे, डायरेक्ट स्क्रीनवरती पाहायला भेटणार आहे. ती खुशखबर तुम्हाला इथे बघायची आहे, पाहता. परंतु त्या पहिलेच धक्कादायक बातमी अशी आलेली आहे बघा, की 70 लाख लाभार्थ्यांचे पैसे झाले बंद. हो, 70 लाख कमी नाही आकडा, 70 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होऊन गेलेला आहे. कशामुळे? महत्वाचं एकच कारण आहे, ई-केवायसी भरपूर बहिणींनी केलीच नाही. ज्या बहिणींनी केली त्यांनी चुकीची केली होती. त्यानंतर दुरुस्तीचा ऑप्शन दिला, परंतु ती दुरुस्ती पण काही बहिणींनी केली नाही. त्यामुळे 70 लाख बहिणींचे जे काही पैसे आहेत ते थांबलेले आहेत. मागच्या वेळी हा आकडा 66 लाख होता, परंतु आता वाढून तो 70 लाख पर्यंत झाला. मी बोललो होतो तुम्हाला पुढील, म्हणजे मागील 1 आठवडा पहिले बोललो होतो, मागील 1 आठवड्यामध्ये काय बोललो तुम्ही, की पुढील 1 आठवड्यात हा आकडा 70 लाख होऊन जाईल अपात्र बहिणींचा, म्हणजे हप्ता बंद होऊन जाईल. तर 70 लाख झाला ना. हे बघा 66 लाख होतं मागील आठवड्यात, परंतु आता 70 लाख वरती संख्या पोहोचलेली आहे अपात्र बहिणींची. अपात्र बहिणी म्हणजे ज्या बहिणींचा हप्ता बंद झाला कायमचा, त्या बहिणींना अपात्र बहिणी म्हणतात. समजलं तुम्हाला? चला ठीक आहे. तर जवळपास 70 लाख लाभार्थ्यांचे इथे जे आहेत ते पैसे बंद झालेले आहेत आणि हा आकडा अजून पुढे वाढू शकतो. हो, पुढे अजून वाढू शकतो हा आकडा. चला ठीक आहे, ही माहिती तर तुम्हाला समजली. पुढे बघा आता महत्वाची अपडेट. आता ही माहिती फार महत्वाची आहे, लक्षपूर्वक बघा. लाडक्या बहिणी नाराज. आता भरपूर बहिणी नाराज झालेल्या आहेत. लाडक्या बहिणी का नाराज झालेल्या आहेत, कशामुळे नाराज झालेल्या आहेत, ती माहिती ते देण्यात आलेली आहे. चला आपण बघूया. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट एप्रिल आणि मेचा हप्त्याबद्दल अपडेट देतो. खुशखबर आहे, केव्हा तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार त्याची माहिती आलेली आहे डायरेक्ट. हे बघा, लाडक्या बहिणी का नाराज झालेल्या आहेत, पहिली अपडेट समजून घेऊया. आज अनेक महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा झाले, म्हणजे 1500 रुपये हप्ता सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, बरोबर. 1500 रुपये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला आज. म्हणजे काही किंचित बहिणी थांबल्या होता, काही किंचित बहिणींचा हप्ता आलेला नव्हता, त्या बहिणींना पण आज मिळून गेला. म्हणजे काही थोड्याफार बहिणी बाकी होत्या ना, त्यांना पण मिळून गेला आज. तर हे बघा, 1500 रुपये जमा झाल्याचे SMS प्राप्त झाले आहेत सर्व बहिणींना, हप्ता सर्वांच्या खात्यामध्ये जमून गेला. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले बँक खाते तपासून पाहायचे आवाहन केले जात आहे. यापूर्वी महिलांना 2 महिन्याची मिळून एकत्रित 3000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. बघा,
पहिले काय सांगण्यात येत होतं की 3,000 रुपये मिळतील, 3,000 रुपये खात्यामध्ये जमा होतील, परंतु 1,500 रुपये झाले. हे बघा, मात्र प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात एवढं 1,500 रुपयेच जमा झाले आहेत. 3,000 रुपये मिळतील अशी आशा अपुरी राहिल्याने लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे योजनेच्या नियमांचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या महिलांवर प्रशासनाने कडक पावले उचलले आहेत. अपात्र महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांच्या आकड्यातही घट झाली आहे. 3,000 रुपये मिळणार होते, परंतु 3,000 रुपये काही भेटले नाही आणि भरपूर बहिणींना अपात्र पण केलं जात आहे. त्यामुळेच महिलांमध्ये थोडी नाराजी आहे. ओके, चला आता पुढे बघा महत्वाची अपडेट. आता तुम्ही सर्वजण ज्या अपडेटची वाट बघत होते ती अपडेट तुमच्या समोर आहे. एप्रिलचा हप्ता कधी येणार? मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटून गेला, 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन गेले, बरोबर ना बहिणींनो? आता महत्वाचं एप्रिलचा हप्ता कधी येणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न होता आणि त्याबद्दल अपडेट बघा. राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचा 1,500 रुपयाचा सन्मान निधी जमा होत आहे. मार्च महिन्याचा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सन्मान निधी म्हणजे हप्ता जमा होऊन गेलेला आहे. हे बघा, मार्च महिन्याचे 1,500 रुपये जमा झालेले आहेत. ओके, आता हे बघा, पण एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे कधी जमा होणार? एप्रिल आणि मे, इथे बघा, हे बघा, एप्रिल आणि मे, बरोबर. एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे कधी जमा होणार असा सवाल पात्र महिलांना पडला आहे. तर अर्धा मे महिना संपून गेला, म्हणजे मे महिना पण आता संपण्यातच आलेला आहे, पण अद्याप एप्रिलच्या हप्त्याबाबत माहिती नाही. त्यामुळे आता 2 हप्ते एकत्र येणार का? 2 हप्ते एकत्र येणार का, म्हणजे 3,000 रुपये येणार का? ओके, असं बहिणी विचारत आहे. 2 हप्ते एकत्र येणार का, की मे महिन्याच्या अखेरीस एप्रिल महिन्याचा हप्ता दिला जाईल असाही अंदाज लावला जात आहे. बघा, हे बघा, इथे 2 अपडेट आहेत की 3,000 रुपये तुम्हाला मिळणार की 1,500 मिळणार. आता बघा, मागच्या वेळी पण सांगण्यात आलं की 3,000 रुपये मिळतील, 3,000 रुपये मिळतील, परंतु 3,000 रुपये काही भेटले नाही लाडक्या बहिणींनो. फक्त तुम्हाला मार्च महिन्याचेच 1,500 रुपये मिळाले. त्यामुळे यावेळी पण 3,000 मिळतील की 1,500 मिळतील, म्हणजे एप्रिल आणि मेचा मिळेल की नुसता एप्रिलचा हप्ता मिळेल? तर इथे जे म्हटलेलं आहे ना, माझ्या माहितीनुसार एप्रिलचाच मिळू शकतो. आणि या महिन्याचा, हे बघा, मे महिन्याच्या अखेरीस इथे तुमच्या समोर आहे अपडेट. तुम्हाला सांगितलं ना, मी तारीख दाखवतो तुम्हाला, डायरेक्ट सांगतो की केव्हा हप्ता मिळेल म्हणून एप्रिलचा. मी तुम्हाला मागच्या अनेक व्हिडिओमध्ये पण बोलत आहे की मे महिन्याच्या अखेरीस हप्ता येऊ शकतो एप्रिलचा, कारण एप्रिलचा हप्ता ऑलरेडी मागील महिन्याचा हप्ता आहे, तो ऑलरेडी थांबलेला हप्ता आहे, तो देणं गरजेचं आहे सरकारला, कारण तो थांबलेला हप्ता आहे, बरोबर ना? आता मे महिना चालू आहे, तो एप्रिल महिना मागील महिना आहे ना, त्यामुळे तो मागील महिना या मे महिन्यामध्ये यायलाच पाहिजे. हे बघा, त्यामुळे अपडेट असे आलेले आहे की मे महिन्याच्या अखेरीस एप्रिल महिन्याचा हप्ता दिला जाईल असा अंदाज लावला जात आहे. ओके, हा एक अंदाज लावलेला आहे, अधिकृत माहिती नाही, परंतु मे महिन्याच्या अखेरीस तुम्हाला खुश खबर पाहायला मिळू शकते लाडक्या बहिणींनो. ओके, हा तर लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की एप्रिल महिन्याचा हप्ता याच महिन्यात पाहिजे, एप्रिल महिन्याचा हप्ता याच महिन्यात मिळायला पाहिजे, आणि शेवटी एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. मार्च महिन्याचे 1,500 रुपये आले आणि त्यानंतर लगेच एप्रिलचा हप्ता पण देण्यात आला, तर या 2 महिन्याचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील. हे बघा, आता पहिले तुम्हाला 1,500 रुपये मार्च महिन्याचे मिळाले होते ना, आणि तुम्ही तोच मेसेज बघितला असेल पहिला, परंतु आता अजून 1,500 रुपये आलेले आहेत. चेक करा, मोबाईलचे मेसेज चेक करा, तुम्ही तुमचं बँक खातं चेक करा, पुन्हा अजून 1,500 रुपये म्हणजे एप्रिलचे 1,500 रुपये पण तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहे. म्हणजे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये शेवटी जमा झालेच. ओके, तर ही महत्वाची खुशखबर होती बहिणींसाठी.